नमस्कार सर्वांना. आज आपण आधुनिक प्रहेलिका हा चॅप्टर नंबर 15 आधुनिक म्हणजेच काय मॉडर्न. प्रहेलिका हा म्हणजेच काय पझल्स. सो वी आर गोइंग टू सी आधुनिक प्रहेलिका हा मॉडर्न पझल्स. कुणी चॅप्टर लिहिलं आहे? लेखिका श्रीमती दुर्गा पारखी. प्रहेलिकायाः अर्थं ज्ञात्वा, प्रहेलिकांचा अर्थ जाणून, ज्ञात्वा त्वा श्लोकम योग्यचित्रेण सह मेलयत. तुम्हाला हे जे श्लोक आहेत, दीज आर नथिंग बट द पझल्स इन द फॉर्म ऑफ अ श्लोक. आफ्टर नोईंग देअर मीनिंग यू हॅव टू मॅच. ओके, सो लेट्स बिगिन विथ दिस चॅप्टर. चित्रवर्णोऽथवा शुभ्रः एककर्णः सुदर्शनः भवेत् कथं हि युष्माकं चायपानं मया विना. चित्रवर्णः अथवा शुभ्रः. आता बघा, चित्रवर्णःचा अर्थ आहे मल्टी कलर्ड. काय आहे? मल्टी कलर्ड किंवा मल्टी कलर्ड डिझाईन लाईक दॅट. सो चित्रवर्णः अथवा वर्णोऽथवा वर्णः अथवा अथवा मीन्स ऑर शुभ्रः. शुभ्रः मीन्स यू ऑल नो नाव व्हाईट. एककर्णः कर्णः कर्णः मीन्स इयर. हां, तर किती कर्ण आहेत त्याला बरं? ओन्ली वन. सो ओन्ली एक कर्णः, ओन्ली वन इयर. सुदर्शनः सुदर्शनः मीन्स इट लुक्स ब्युटिफुल दो इट हॅज अ वन इयर. जस्ट इमॅजिन समवन इज हॅविंग only a single ear and still he is looking beautiful, right? Like that. भवेत कथम. भवेत भवेत विधिलिंग लकार मध्ये असती भू धातू. ओके, सो भवेत कथम. कथम मीन्स हाउ इज इट पॉसिबल, लाईक दॅट. युष्माकम युष्माकम यू नाव ऑल नो. युष्मद प्रोनाउन. चायपानम मया विना. चायपानम चायपानम मया विना म्हणजे हाउ इज़ इट पॉसिबल, ये कैसे संभव हो सकता है कि आप लोग मेरे बिना चाय पान करें. हाउ इज़ इट पॉसिबल दैट यू आर ड्रिंकिंग और टेकिंग योर टी विदाउट मी. सो इफ यू वॉन्ट अ टी देन यू मस्ट यूज अ कप फॉर दॅट, राईट. तुम्हाला माहितीच असेल की इंडिया इज नंबर 1 कंट्री इन द प्रोडक्शन ऑफ टी. सगळ्या लोकांना चहा भरपूर आवडतो. चाय के बिना यू नो उनकी सुबह अधुरी है. चायची तलब बोलू शकतो आपण. डॉली चायवाला तुम्हाला माहिती असेल की ज्याच्याकडे बिलगेट्स आले होते आणि त्यांनी मस्त असा चहा प्यायला होता. मोदीजीसुद्धा पूर्वी चायवाले होते. सो आपल्याकडे चायची बरीच मोठी हिस्ट्री आहे, कहाणी आहे. तुम्हाला चहा प्यायला आवडतो का हे मला नक्की सांगा. आणि प्लीज, चायमुळे किंवा चहामुळे आपण काळे होतो हे अजिबात सत्य नाही आहे, खरं नाही आहे. सो जर तुम्हाला चहा आवडतो तर मनसोक्त चहा बिस्किट खा, इस्पेशली पार्लेजी बिस्किट. तुम्हाला कोणतं बिस्किट आवडतं चहासोबत खायला हे नक्की मला जाणून घ्यायला आवडेल. का तुम्हाला मस्का बन किंवा ब्रेड बटर विथ चाय, व्हॉट कॉम्बिनेशन यू लाईक अलॉंग विथ द टी, डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. आय वुड रिअली लाईक टू हिअर फ्रॉम यू पीपल. ओके, सो बघा आता किती सुंदर ना, चहाच्या फक्त नावानी आता तरतरी आलेली आहे. ओके, सो बघा आता. चित्रवर्णः अथवा शुभ्रः एककर्णः सुदर्शनः भवेत् कथं हि युष्माकं चायपानं मया विना. तर इकडे बघा, मेलनं कुरुत याचं उत्तर आहे बट ऑफकोर्स चहाचा कप. चषकः याने इकडे काय दिलं आहे? चाय चषकः त्याने दिलेलं सुद्धा आहे. चाय चषकः. ओके. आय ॲम मल्टी कलर्ड ऑर व्हाईट. I have one ear and I look beautiful. How is it possible to have your tea without me? Understood? Okay. Let's move on to second one. निर्वाता द्विमुखी दीर्घा लघुभारा सुवाहिका पात्रस्पर्शम विना पेयम पाययामी सुसेविका.
मीन्स आता बघा निर्वाता, यहाँ पे ना इधर निर हा तुमचा एक उपसर्ग इकडे लागलेला आहे. वात म्हणजे काय? एअर. वात म्हणजे काय? एअर. सो निर्वात, विदाउट एअर. आय ॲम एअरलेस. द्विमुखी मीन्स वॉट? टू माउथ. द्वि मीन्स टू, मुखी मीन्स माउथ. सो वन हू इज हॅव्हिंग टू माउथ, वन हू इज एअरलेस. दीर्घा. दीर्घा मीन्स वॉट? लॉंग. दीर्घा मीन्स वॉट? लॉंग. लघुभारा सुवाहिका. लघुभार मीन्स लाईट वेट. लघुभार मीन्स वॉट? लाईट वेट. ओके. अँड सुवाहिका. सुवाहिका मीन्स इझी टू कॅरी. सुवाहिका मीन्स इझी टू कॅरी. ओके. पात्रस्पर्शम विना पेयम मीन्स जर तुम्ही माझा यूज कराल तर पात्रस्पर्शम, आय विल मेक यू ड्रिंक युअर एनी ज्यूस और बेवरेज विदाउट टचिंग द पात्र, विदाउट टचिंग द वेसल. पाययामी. पाययामी मीन्स आय विल मेक यू ड्रिंक. सुसेविका. सुसेविका मीन्स आय ॲम अ गुड सर्वंट. आय ॲम अ गुड सर्वंट. तर ह्याचं सांगा बरं काय आहे उत्तर? नलिका. नलिका. आपण ह्याला वेगळा कलर पाहिजे तर वापरूयात. याचं उत्तर आहे नलिका. नलिका म्हणजे काय? तर स्ट्रॉ. काय आहे याचं ट्रान्सलेशन? आय ॲम एअरलेस, आय ॲम हॅविंग टू माउथ. बघा ना, स्ट्रॉला दोन्हीकडनं होल असतं म्हणजे माउथ. ती लॉंग असते, ती लाईट वेट असते, ती इझी टू कॅरी असते. अँड विदाउट टचिंग युअर एनी वेसल यू विल बी एबल टू ड्रिंक युअर ज्यूस और मॉकटेल और एनिथिंग. अँड शी इज अ गुड सर्वंट ऑल्सो. अँड हू इज शी? शी इज नलिका. ओके. सो पाययामी हा नवीन शब्द आहे. पाययामी हा इथे नीच प्रत्यय लागलेला आहे. दॅट इज द मिनिंग ऑफ द वर्ड पाययामी इज आय विल मेक यू ड्रिंक और आय मेक यू ड्रिंक युअर बेवरेज. आता बघा, थर्ड इज आरुह्य. आ अधिक रू धातू. इकडे काय वापरलेलं आहे? आ अधिक आ इकडे उपसर्ग आहे. रू हा मूळ धातू आहे. आरुह्य. हां, जेव्हा उपसर्ग एखाद्या धातूला लागतो तेव्हा काय बनतो? तिकडे ल्यप प्रत्यय बनतो. ओके. सो आरुह्य म्हणजेच काय? क्लाइम्बिंग. ऑलवेज क्लाइम्बिंग. नासिकाम नित्य. नित्यम म्हणजे ऑलवेज. नासिकाम. नासिकाम म्हणजे नोज. आरुह्य म्हणजे क्लाइम्बिंग. ऑलवेज आय ॲम क्लाइम्बिंग ऑन युअर नोज. स्पृशामी. स्पृशामी मीन्स टू टच. टच. स्पृशामी श्रवणद्वयम. श्रवण. श्रवण मीन्स इयर. द्वयम मीन्स टू. सो स्पृशामी मीन्स मी आय टच युअर बोथ इयर्स आफ्टर क्लाइम्बिंग ऑन युअर नोज. दृष्ट्यर्थम. किमर्थम? मम सहाय्यम. दृष्ट्यर्थम टू सी. आय हेल्प. काचयुक्ता तनुर्मम. काचयुक्ता तनुर्मम. तनुः मम. मम म्हणजे माझे. तनु म्हणजे काय? बॉडी. कशी आहे बरं? तर काचयुक्त आहे. इट इज मेड अप ऑफ ग्लास. सो वॉट इट इज? काय बरं उत्तर आहे मग ह्याचं? आरुह्य नासिकाम नित्यम स्पृशामी श्रवणद्वयम. सो इट इज उपनेत्रम. उपनेत्रम इज स्पेक्टॅकल्स. उपनेत्रम इज स्पेक्टॅकल्स. जे काही लोक डोक्यावर किंवा गळ्यात लावूनच विसरतात. कुठे ठेवलं त्यांना आठवतच नाही, पण त्याच्याशिवाय काही त्यांचं कामच होत नाही. असं आहे ते उपनेत्रम. उपनेत्रम. इकडे काय आहे? हा सुद्धा एक इकडे उपसर्ग आहे. बट लेट्स नॉट डिस्कस ऑन दिस. द आन्सर इज उपनेत्रम. ओके. सो परत एकदा मी तुम्हाला ट्रान्सलेशन सांगते. ऑलवेज क्लाइम्बिंग अपॉन द नोज. आय टच बोथ इयर्स. I help with vision or I help to see and my body is made up of glass. ओके. तनुः. तनु म्हणजे आपली बॉडी. ओके. स्वयं प्रसारिते जाले आपतंती नराः स्वयं लभन्ते सुखनिद्रां ते अहो आश्चर्यम अद्भुतम. आश्चर्यम अद्भुतम. हां, इकडे आपण स्प्लिट केलं वर्डला. ओके. स्वयं म्हणजे काय? स्वतः. प्रसारिते. प्रसारिते म्हणजे काय? टू स्प्रेड. फैलना. स्प्रेड. हां. आपतंती मीन्स टू फॉल.
पतंती यू नो. नराहा, नराहा म्हणजे काय? पीपल्स. स्वयं म्हणजे बाय देमसेल्व्स, बाय मायसेल्फ, लाईक दॅट. लभंते, लभंते म्हणजे काय? की लाभ होणे, लभंते. आत्मनेपदी असती लभ धातू. सुखनिद्राम, आ हा 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 हा, ज्यासाठी आजचे स्टुडंट्स म्हणा, आजचे सगळे लोक म्हणा, ह्या गोष्टीसाठी अतोनात मेहनत करतात. सुखनिद्रा, आहा, कम्फर्टेबल स्लीप विदाउट एनी डिस्टर्बन्स, विदाउट एनी थॉट्स, विदाउट एनी स्ट्रेस. ती अशी एकदम सुखवाह स्लीप. जे म्हणतात ना की मस्त 7 ते 8 तास जर तुम्ही झोप घेतली तर तुम्ही एकदम ठणठणीत आहात. युअर ब्रेन, युअर नर्वस सिस्टीम विल वर्क प्रॉपरली. युअर ऑल बॉडी पार्ट्स विल बी वर्किंग प्रॉपरली इफ यू विल टेक डीप स्लीप फॉर ॲटलिस्ट अनडिस्टर्ब अँड डीप स्लीप फॉर ॲटलिस्ट 7 to 8 hours. पण ती तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा वी आर विदाउट स्ट्रेस और एंग्जाइटी और डिप्रेशन और एनी अदर सच थॉट्स लाइक यू नो ओवर प्रेशर है काम का, या फिर ओवर स्टडी है, होमवर्क नहीं हुआ, लोन कैसे मैनेज करे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. देर आर ट्रिमेंडस प्रॉब्लम्स रनिंग इन टू द लाइफ ऑफ द पीपल. सो लभंते सुखनिद्राम ते अहो आश्चर्यम अद्भुतम. पण याचं उत्तर काय आहे? तर मशक जालम, मशक मच्छरदाणी, मशक जालम. आता बघा, स्वयंप्रसारिते जाले आपतंती नराहा स्वयं, पीपल फॉल इन टू द नेट, आय स्प्रेड माय सेल्फ. लभंते सुखनिद्राम, दे गेट अ कम्फर्टेबल डीप स्लीप. ओ अहो ते अहो आश्चर्यम अद्भुतम. ओ व्हॉट अ वंडरफुल सरप्राईज. आश्चर्यम सरप्राईज, अद्भुतम वंडरफुल. ओके. तर उत्तर काय आहे आपलं? मशक जालम. जालम म्हणजे काय? नेट. आता बघा 5th वन. एकाकी द्वारी तिष्ठामी, गृहपत्यौ बहिर्गते, गृहरक्षाकरः शूरो, लघुमूर्ती सुकीर्तिमान. आपण म्हणतो ना मूर्तीपेक्षा काय काय मूर्तीपेक्षा कीर्ती महान. हां, तर ह्याचं उत्तर बघा. म्हणजे आता बघा, एकाकी द्वारी, हां म्हणजे एकाकी आहे, द्वारी आहे म्हणजे काय? तर बाबा एकच आहे, द्वारी आहे. द्वारी तिष्ठामी, तिष्ठामी म्हणजे काय? तर बाबा तिकडेच तो एकाकी म्हणजे मी तुम्हाला काय म्हटले? एकच आहे किंवा अलोनच आहे. द्वारी म्हणजे काय? ॲट द डोर आहे तो, बरोबर. तिष्ठामी म्हणजे काय? तर तो तिकडेच उभा राहतो किंवा तिकडेच असतो तो. गृहपत्यौ, गृहपत्यौ म्हणजे काय? तो ज्या घराचा किंवा फ्लॅटचा ओनर आहे तो. बहिर्गते, बहिर्गते म्हणजे काय? जेव्हा तो बाहेर जातो ओनर तेव्हा. मीन्स वॉट? गॉन आउटसाइड. गृहरक्षाकरः, हां, गृहस्य रक्षाकरः म्हणजे जो गृहाची रक्षा करतो. म्हणजे काय? की ही हू प्रोटेक्ट्स द होम. रक्षाकर, प्रोटेक्टर. शूरो, तो नाही का ब्रेवच आहे म्हणजे शूर आहे. लघुमूर्ती ही छोटं आहे. लघु, लघु म्हणजे लहान. मूर्ती ही छोटं रूप आहे त्याचं. सुकीर्तिमान, सुकीर्तिमान म्हणजे काय? की जो मूर्ती लहान पण कीर्ती महान आपण बोलतो ना, की ज्याची कीर्ती अशी महान आहे पण तो छोटा आहे. तर तसा त्याचा इथे अर्थ आहे की हू इज ॲट द डोर अलोन. मीन्स वॉट? आय स्टँड अलोन ॲट द डोर. वेन द मास्टर ऑफ द हाऊस गोज आउट, आय कीप द हाऊस सेफ फ्रॉम द फिअर ऑफ थीव्स. इंडीड आय ॲम द प्रोटेक्टर ऑफ एव्हरीथिंग इनसाइड. तुम्ही असं लिहू शकता. म्हणजे कट टू कट जरी आपलं एक्सप्लेनेशन इथे नाही बसलं तरी पण आपण हे थोडे चेंजेस करू शकतो. सो हू इज दॅट? तालह. तालह म्हणजे काय? कुलूप, हां, लॉक. तालह. लेट्स मॅच तालह.
तालह. तालह म्हणजे कुलूप. एकाकी आहे. ही स्टँड्स ॲट द डोर. ही प्रोटेक्ट्स द हाऊस फ्रॉम एक्सटर्नल एनिमीज. ही इज द प्रोटेक्टर ऑफ द हाऊस वेन ओनर गोज आउट अँड ही इज ब्रेव. ही इज स्मॉल बट ही इज लघुमूर्ती. हे म्हणजे काय तर तो छोटा असूनसुद्धा काय करतो तर महान असे काम करतो. रायटियस किंवा ही इज अ पर्सन ऑफ अ गुड कंडक्ट और ही इज डुईंग नोबल डीड्स लाईक दॅट. ओके. सो कृष्णमुखीच गौरांगी पेटिकायां निवासिनी. कृष्णमुखीच गौरांगी पेटिकायां निवासिनी. अग्निं वमति शीघ्रं ही घृष्टा पेटिकया सह. अग्निं वमती. हां, शीघ्रं ही घृष्टा पेटिकया सह. आता बघा तर हां, कृष्णमुखी आहे. त्याचं जे मुख आहे ते काय आहे तर ब्लॅक कलरचं माऊथ आहे. मुख म्हणजे माऊथ. च गौर अंगी. बॉडी कशी आहे तर थोडी फेअर इनफ आहे. थोडी गोऱ्या वर्णाची बॉडी आहे. पेटिकायाम निवासेनी. पेटिकायां मालायां. पेटिकामध्ये तिचा वास आहे किंवा निवास करते ती. शी लिव्ज इन द बॉक्स दॅट पेटिका. अग्निम वमती. अग्निम वमती म्हणजे काय की आता बघा ही अग्निम वमती शीघ्रम ही घृष्टा पेटिकयासह. घृष्टा म्हणजे काय टू रब. रगडणे पर. आपण नाही कसं माचीस की तिली म्हणजे काय ती घृष्ट म्हणजे त्याला रगडल्यावर किंवा रब केल्यावर बघा पटकन आग लागते त्या ब्लॅक पार्टला. ते त्यांना म्हणायचं आहे की रगडल्यानंतर पेटिकयासह म्हणजे पेटिकासोबत तिला घृष्टा म्हणजे रगडल्यानंतर शीघ्रम म्हणजे फटाकसे. अग्निम वमती. अग्निम वमती म्हणजे आग उगलती है किंवा आपण त्याला म्हणू शकतो की इट बर्न्स आउट. ओके. सो कोण आहे ती तर माचीस. अग्निशलाका. माचीस पेटी. माचीस पेटीमध्ये जी काडी आहे त्याला आपण काय म्हणतो तर अग्निशलाका म्हणतो. काय म्हणतो तर अग्निशलाका म्हणतो. आपण वेगळा कलर घेऊयात. पीच कलर. ओके. हां, समजलंय म्हणजे काय की द वन हुज माउथ इज ब्लॅक कलर्ड अँड द ओव्हरऑल बॉडी इज फेअर or you can say white colored. The one who lives in that box, on immediate rubbing with the box, instantly you can say instantly the fire comes out of that of her mouth. herच म्हणायला लागेल कारण की स्त्रीलिंगी आहे म्हणून. सो युअर आन्सर इज अग्निशलाका. नाव द लास्ट वन. भारम वोढुम न मे दुःखम. न मे दुःखम कुभोजने. भारम वोढुम. वोढुम काय आहे इकडे तुमंत आहे. भारम वोढुम न मे दुःखम. न मे दुःखम कुभोजने. एतत्तु मे महादुःखम मूर्खेण सह तोलनम. अरे 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 काय बोलायचं आता. याचं उत्तर आपण आधी मॅच करूयात मस्तपैकी वेगळ्या कलरसोबत. द आन्सर इज गर्दभः. गर्दभः म्हणजे डॉंकी. एव्हरीबडी नोज नाव. ओके. सो भारम वोढुम. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डॉंकीचा यूज काय आहे तर डॉंकी भार ओढण्यासाठी टू कॅरी द लगेज टू कॅरी द लेबर साठी डॉंकीचा काय होतो तर वापर होतो. तुम्हाला ते सगळ्यांना माहिती आहे. पण ना तो असं म्हणतोय की न मे दुःखम भारम ओढूम म्हणजे एवढं मी लगेज ट्रान्सफर करतो, एवढं मला यातना होतात, आय एम सफरिंग सो मच फ्रॉम दॅट बट स्टील इट डझंट मेक्स मी सॅड. न मे दुःखम कुभोजने. कुभोजने इकडे कू लागलेला आहे म्हणजे मला अजिबात दुःख होत नाही की मला असं खराब किंवा असं साधारण भोजन मिळतं. कधी कधी तर मला भोजनच मिळत नाही तरी पण मी दुःखी होत नाही. एतत्तु मे महादुःखम. पण बाबा मला ह्या एका रिझननी मे इकडे काय आहे तर
मम मे आवयोः नौ अस्माकं नः षष्टी. तर इकडे षष्टी एकवचनम अस्मद सर्वनाम इकडे वापरलेलं आहे त्याचं मे. एतत्तु मे महादुःखम, म्हणजे पण मला ह्या एका गोष्टीचं बरं दुःख नाही, महादुःख होतं. आय फील व्हेरी डिसहार्टन ऑर व्हेरी सॅड. मूर्खेण सह तोलनम, कशाने त्याला राग येतो किंवा त्याला एवढं मोठं दुःख होतं, तर मूर्खेण सह इकडे मूर्ख ची तृतीय विभक्ती वापरलेली आहे. मूर्खेण सह तोलनम, जेव्हा तुम्ही मला मूर्खासोबत बरोबरी करता, वेन यू से दॅट, अरे गधाई आहे, एक नंबरचा गाढव आहे तू, ही इज डॉंकी. आपण नाही का असं म्हणतो कधी कधी रागामध्ये की अरे यार तुला कुछ समजता है की नाही आहे यार, तू तो एक नंबर का गधाई आहे. किती वेळा आपण असं बघतो किंवा आपण असे डायलॉग्स ऐकलेले आहेत. तर तो असं म्हणतो की जेव्हा तुम्ही माझी कंपॅरिझन मूर्खांसोबत करताना तेव्हा मला अतिशय दुःख होतं. तर आता यापुढे तुम्ही लक्षात ठेवा की डोंट यूज द वर्ड्स लाईक तू तो एक नंबर का उल्लू का पठ्ठा है, गधा आहे, असं तुम्ही यूज नका करू. कारण की तसं बघायला गेलं तर उल्लू इज ऑल्सो मीन्स आऊल इज ऑल्सो व्हेरी शार्प. इवन डॉंकीज आर इंटेलिजंट. सो आय डोंट नो वाय वी यूज, बट स्टील ओके. सो ह्याचं अगर आपण एकदम असं मिनिंग बघितलं तर I don't feel sad by carrying your labor. I don't feel sad by eating stale food or normal food. But I feel very disheartened or very sad when you people compare with the fool ones. Understood? So the answer is gardhabah. गर्धबह. कारण की बघायला गेलं ना तर गाढव बघा खूप असा गुणी आहे, स्वाभिमानी आहे, तो बुद्धिमान आहे, त्याचे शारीरिक कष्ट आहेत है ना. फिजिकल बघा तो एवढा फिजिकली ॲक्टिव्ह आहे, एवढं जड वाहन म्हणजे जड लगेज किंवा लेबर कॅरी करणं इज नॉट खाने की चीज, राईट. तरी पण तो कुठल्याच गोष्टीची कंप्लेंट नाही करत. त्याला मार पडतो, त्याला कशातनंही जावं लागतं, उन्हातून पावसातून वॉटेवर, तरी पण त्याला तो सगळ्या गोष्टी सहन करतो. आणि म्हणजे एवढ्या त्याच्याकडे चांगल्या क्वालिटीज असूनसुद्धा आपण काय कम्पेअर करतो त्या गर्धबला किंवा त्या डॉंकीला, तर एखाद्या फुल पर्सनसोबत, एखाद्या मूर्खासोबत. तर ती चुकीची गोष्ट आहे. किंवा उल्लू बघा, आऊलसुद्धा रात्रीचे ॲक्टिव्ह आहेत, ते नॉक्टर्नल आहेत, नॉक्टर्नल बर्ड्स. बट यू नो आऊलची एक खूप मस्त खासियत आहे की ते लोक आपल्या एन्व्हायरमेंटला साफ ठेवायला आहे ना खूप मदत करतात. आणि जो एन्व्हायरमेंटला साफ ठेवतो, आपल्या निसर्गाला साफ ठेवतो, तो उल्लू म्हणजे आपण जेव्हा कंपॅरिझन करतो, सो वी शुड नॉट कम्पेअर दीज ॲटलिस्ट ॲनिमल्स अँड बर्ड्स विथ ॲक्च्युअली फूल्स. Okay, so I hope you have understood these modern puzzles given by Shrimati Durga Parkhi. If you have any doubt related to this, do let me know in the comment section. Share this video with your friends, classmates, even share this video with your parents. Show them that Sanskrit is really beautiful and interesting, and do like, share and subscribe. Thank you so much. Jayate Sanskritam, Jayatu Bharatam.